चला इकडे बघा. या भागाचे आमदार आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, आपल्या दुसऱ्या जिल्ह्याचं नेतृत्व आणि औषधाचे आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेब, या अधिवेशनाचे आणि
पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक या संस्थेचे सरचिटणीस साहेब, आमचे मित्र डॉक्टर जगन्नाथरावजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर गजाननजी कोटेवारजी, रंगनाथनजी असतील, यांना सर्वप्रथम हे अभिवादन सुद्धा या ठिकाणी करतो. मित्रांनो, आज आपलं लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालयाचं 39वे वार्षिक अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा आपल्या लातूरमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये खूप थाटामाटामध्ये या ठिकाणी होणार आहे. याचे यजमान, याचे आयोजक रमेशजी बिहारी साहेब आणि बलबीम वाचनालय त्यांचे अध्यक्ष, ह्या सगळ्या स्वागत कमिटीनं खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल या ग्रंथालय अधिवेशनाचा उद्घाटन झालं आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करतो. अशा अनेक गोष्टी मला त्या ठिकाणी सांगितल्या आहेत. मित्रांनो, आपल्याला सगळ्या गोष्टी करण्याकरता तुमचा प्रतिनिधी म्हणून मी जरूर त्या ठिकाणी काम करेन हा शब्द सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देतो. खरं तर मला खूप वेळ बोलायचं होतं, दिवसभर तुमच्यासोबत राहायचं होतं, पण मला उदगीरमध्ये सुद्धा 2-3 कार्यक्रम आहेत. त्यानंतर जळकोटला त्या ठिकाणी जायचंय, पुन्हा संध्याकाळची ट्रेन पकडून मला कराडला त्या ठिकाणी जायचंय. म्हणून त्याच्यामुळे मी लवकर बोलून त्या ठिकाणी जाणार आहे मित्रांनो. पण परवा 22 जानेवारीला आपल्या देशामध्ये एक मोठा उत्सव झाला. जे आपल्या 500 वर्षाचं जे स्वप्न होतं ते आपल्या देशामध्ये राम मंदिर उभारलं पाहिजे, आणि ते स्वप्न विश्वगुरु या देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ते स्वप्न आपल्याला ते पूर्ण करून त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून त्या दिवशी त्याने एक संकल्प केला. तो संकल्प काय होता की देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे, ही जी संकल्पना त्यांनी 22 जानेवारी त्यांनी जी संकल्प केलेला आहे ते आपण तंतोतंत भारतातल्या सर्व घटकांनी, सर्व जनतेने ती अंमलात आणावी अशी सुद्धा विनंती या कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी तुम्हाला देतो. कारण तुम्ही बसलेले सगळे विजन असणारे लोक, तुम्ही काय चांगलं काय वाईट हे सगळे समजणारे सगळे मंडळी आहात. म्हणून आपला देश त्यांच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनण्याचं स्वप्न आपण त्या ठिकाणी पाहतो. आज आपण अर्थव्यवस्थेमध्ये 7व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आपण येत आहोत. आणि म्हणून परत एकदा नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा जर पंतप्रधान होणारच आहेत, जर झाले तर आपली अर्थव्यवस्था जगामध्ये 1, 2, 3 मध्ये आपण आल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी काम करतायत आणि त्याला साथ देण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे खंबीररित्या त्या ठिकाणी आपण उभा टाकलं पाहिजे. हे महायुतीचं सरकार सर्व समाज घटकाला घेऊन चालणारं सरकार आहे, चलतं बोलतं सरकार आहे. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री बघितला, जे जे काही प्रश्न होते, ज्या ज्या समाजाचे प्रश्न होते, त्या समाजाच्या मोर्चाच्या समोर जाऊन ते प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करताय. एक साधी घटना तुम्हाला सांगतो. तुम्ही ग्रंथालयात चळवळीमध्ये वाढणारे, लिहिणारे, वाचणारे लोक आहात. अधिवेशन अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे. यामध्ये ग्रंथालय संघाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी उपस्थिती लावली ते महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष अमितजी देशमुख,
प्रमुख पाहुणे औशाचे आमदार अभिमन्यूजी पवार या सगळ्यांनी ह्या प्रश्नाबद्दल जाणून घेतलं आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हे प्रश्न आपण सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. बलबीर वाचनालयांनी स्वागताध्यक्ष होण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. जिल्हा ग्रंथालय संघाचा आभार. जिल्हा ग्रंथालयाच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं क्रीडा मंत्री महाराष्ट्राचे बनसोडेजी आणि अमित भैया देशमुखजी आणि अभिमन्यू पवारजी या 3 लोकप्रतिनिधींनी या सगळ्या समस्या जाणून घेतल्या. तर सगळ्यात महत्त्वाचं विशेष असं की महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र शासनाचे जे प्रभारी संचालक आहेत ते मान्य गाडेकरजी स्वतः येऊन या ठिकाणी सगळ्या वाचनालयाच्या काय समस्या आहेत याचं पुन्हा त्या समस्या त्यांना बऱ्यापैकी माहीत असतातच, पण पुन्हा त्या अपडेट करत राहण्यासाठी म्हणून त्यांनी पूर्ण वेळ दिला या ठिकाणी. आणि या कार्यक्रमासाठी बलबीर वाचनालयानं जो पुढाकार घेतला त्याचे अध्यक्ष रमेशजी बियाणी आणि हे सगळे ग्रंथालयाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये सांगोपांग चर्चा झाली आणि बऱ्यापैकी हा विषय सुटण्याच्या मार्गावर आहे असं वाटतं. शतायुकडे वाटचाल करणारं बलबीर वाचनालय या ग्रंथालयानं आज लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचं अधिवेशन घेतलेलं आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आणि आमदार महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे. या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आज 11,322 ग्रंथालय आहेत. त्यापैकी जवळपास 4,000 ग्रंथालय या मराठवाडा विभागामध्ये आहे आणि त्यातली 671 ग्रंथालय लातूर जिल्ह्यामध्ये आहे. एकूणच या मराठवाडा विभागामध्ये ग्रंथालय चळवळीला खूप मोठं पोषक वातावरण आहे. इथे कार्यकर्ते आणि सेवक यांच्या पुढाकारातून ग्रंथालय चळवळ अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आमचं चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. त्यामध्ये आता नुकतीच आम्हाला 10 गुंठी जागा मिळालेली आहे. ते जागेवरती आमचं जवळपास सुसज्ज अशी इमारत येत्या पुढच्या कालावधीमध्ये उभी राहणार आहे आणि त्याद्वारे आम्ही जिल्ह्यातील ग्रंथालयांना मार्गदर्शन हे करणार आहे. इतरही जे काही प्रश्नाच्या बाबतीमध्ये साधक बाधक चर्चा झालेली आहे, मला आपल्याला सांगायला आनंद होईल की नुकतीच आपले माननीय मंत्री महोदय आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम जे की गेले 50 वर्षापासून त्याच्यामध्ये दुरुस्त्या झालेल्या नव्हत्या, त्या दुरुस्त्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन त्याचं जे प्रारूप आहे त्याचं सादरीकरण आम्ही त्यांना केलेलं आहे आणि त्या प्रारूपाला त्यांनी मंजुरी देखील दिलेली आहे. त्यामुळे जे काही ग्रंथालय चळवळीचे पुढचे प्रश्न आहे हे नक्कीच मंजूर होतील किंवा निकालामध्ये निघण्यामध्ये मला खात्री आहे. त्यानंतर आता काही राजा राममोहन राय ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये अनेक ग्रंथालयांनी मला विचारलं की आमचे प्रस्ताव 2-3 वर्षापासून प्रलंबित आहेत. त्या बाबतीमध्ये माननीय प्रधान सचिवांनी मागच्या आठवड्यामध्ये आढावा घेऊन त्यालाही सर्व प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे. त्यांनी सांगितले की ज्या ग्रंथालयांचे प्रस्ताव अपूर्ण असतील, त्रुटी असतील तर त्या त्रुटी पूर्तता करून घ्या. आपण जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय महाराष्ट्रातील यांना सांगितलेलं आहे की या प्रस्तावामध्ये काय त्रुटी आहे ते आम्हाला 31 तारखेपर्यंत द्या. त्याची पूर्तता करून ही प्रस्ताव आम्ही सर्व प्रतिष्ठानाला पाठवणार आहोत. आजचा योगायोग असा आहे की हे राज्याचं अधिवेशन व्हावं अशा पद्धतीचं हे अधिवेशन मला या ठिकाणी जाणवलं. कारण राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर कोटेवार सर असतील, त्यानंतर अनेक जिल्ह्यामधून ग्रंथालय कार्यकर्ते आलेले आहेत आणि मीही या विभागाचं ज्यावेळी सहाय्यक संचालक होतो त्यावेळी या जिल्ह्यामध्ये येऊन अनेकदा आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. एकूणच आपली जी काही वाचन चळवळ आहे कशी वृद्धिंगत होईल, पुढे कशी जाईल या दृष्टीने आपण सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आणि सेवकांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने आम्ही 2 दिवसापूर्वी एक परिपत्रक काढलेलं आहे. आताच्या मंत्री महोदयांच्या भाषणामध्ये जे काही आले लहान मुलांवर सुसंस्कार झाले पाहिजे, त्यांना वाचनाकडे नेता येईल या दृष्टीने शासनाने काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आपण एक परिपत्रक काढून सर्व ग्रंथालयांना आपल्या परिसरातील जी काही शाळा असेल त्या शाळेतील मुलांना पुस्तकं पुरवण्याबाबत, विनामूल्य पुस्तकं पुरवण्याबाबतचे आदेश निर्गमित केलेले आहे आणि आपल्या राज्यातील ग्रंथालय नक्कीच त्याचं स्वागत केलेलं आहे. त्याद्वारे आपली वाचन संस्कृती ही बळकट होईल. आता LGMच्या बाबतीमध्ये जवळपास आपल्या 90% ग्रंथालयांनी माहिती भरलेली आहे. त्या ग्रंथालयांना अनुदानाचा जो पहिला हप्ता आहे हा एक कळ दाबून किंवा बटन दाबून माननीय जे मुख्यमंत्री महोदय आहेत आपले शिंदे साहेब यांच्या हस्ते पहिला हप्ता वितरित झालेला आहे. सर्व ग्रंथालयांचा आता दुसरा आणि 31 हप्त्याकडे लक्ष आहे किंवा तो आम्हाला द्यायचा आहे, परंतु त्याच्यासाठीचं पूर्व तयारी म्हणून त्यांनी आता आम्ही ऑडिट रिपोर्ट हे ऑनलाईन सर्व ग्रंथालयांचे राज्याचे भरून घेतलेले आहेत. हे ऑनलाईन भरून घेतल्यानंतरच आता हा तिसरा जो महत्त्वाचा टप्पा आहे, या ग्रंथालयाला अनुदान वितरणापूर्वी तपासणी होणं आवश्यक आहे.
आणि ही तपासणी आम्हाला त्या LGMS प्रणालीमध्ये ऑनलाईन ती सबमिट करायची आहे. याच्यामध्ये कुठलाही बदल नाही आहे. ग्रंथालयांची जी पूर्वीची तपासणी होते आहे, पूर्वीचं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या मार्फतच तपासणी होणार आहे. परंतु तपासणीमध्ये सर्व ग्रंथालयांनी आपले अभिलेख कसे पूर्ण राहतील आणि तपासणीमध्ये सर्व अभिलेख पूर्ण झाल्यानंतर आमचे अधिकारी ही लवकरच माहिती भरून या ग्रंथालयांना लवकरात लवकर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये कसं अनुदान वितरित होईल यासाठी माझा लक्ष आहे. त्यानंतर ज्या ग्रंथालयांना 50, 60, 75, 100 वर्ष पूर्ण होत आहेत, राज्यामध्ये आज 135 ग्रंथालय की अशी आहे की ज्यांना शतायू पूर्ण झालेले, 100 वर्ष झालेले आहे. परंतु आता काही जी ग्रंथालय ज्यांना 50, 60, 75 वर्ष झालेले आहे अशाही ग्रंथालयांना अनुदान देण्याबाबतचा आमचा सकारात्मक हेतू आहे. एकूणच राज्य शासन याकडे चांगल्या पद्धतीने पाहत आहे आणि ग्रंथालय चळवळ आपण सर्व कार्यकर्ते म्हणून बळकट करूया असं अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.